नांदेडच्या मालेगाव रोड परिसरातील मलगंधकुटी बुद्धविहाराच्या वतीने श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली 27 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्त आज शहरातील महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य समारोपीय सार्वजनिक मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक भिक्खू विनय बोधीप्रिय महाथेरो यांच्या संकल्पनेतून साकारली असून गेल्या 5 वर्षांपासून निघत असलेल्या या मिरवणुकीस दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत आहे। या मिरवणुकीत श्रीलंका येथील माजी खासदार अतुर्लिय महाथेरो, भिक्खुनी धम्मविदर्शिका, भिक्खुनी संगमित्रा, मदंत डॉक्टर एम सत्यपाल, भिक्खू पय्यारतन महाथेरो, भिक्खुनी चारुशिला यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर त्रिशरण पंचशिलेने मिरवणुकीची सांगता करण्यात आली। नांदेडमध्ये गेल्या 5 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा समारोपीय कार्यक्रम आयोजित केला जातो। 14 एप्रिलच्या दिवशी मिरवणूक काढली जाते आणि तेव्हापासून 30 तारखेपर्यंत जयंती सर्वत्र साजरी केली जाते। 14 एप्रिलला सुरू झालेली जयंती 30 तारखेला संपते आणि त्या अनुषंगाने 30 एप्रिल रोजी बाबासाहेबांना अभिप्रेत असल्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने कुठल्याही प्रकारचा गोंगाट न करता, कोणत्याही घोषणा गर्जना न देता, इथे शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारे मिरवणुकीचा त्रास होऊ नये याची दखल घेऊन सकाळी ठीक 6 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला आम्ही सुरुवात करीत असतो। बाबासाहेबांची मिरवणूक काढत असताना येणाऱ्या जाणाऱ्या आणि ट्रॅफिकमध्ये असणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये, त्रास झाला तर त्या लोकांना बाबासाहेबांच्याबद्दल फार मोठे गैरसमज निर्माण होतात। इथे राहणाऱ्या संपूर्ण नागरिकांना बाबासाहेबांचा आदर्श कळावा, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कळावलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन जगणं होतं ते किती डिसिप्लिन होतं, किती शिस्तबद्ध बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व होतं आणि ती शिस्त बाबासाहेबांचा उदो करत असताना, बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीच्या निमित्ताने गौरव करत असताना आपल्यामध्ये असावी, हा या मिरवणुकीचा मुख्य हेतू आहे। त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून सकाळी ठीक 6 वाजता ही मिरवणूक काढली जाते। कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता उत्सव साजरे करणे ही खऱ्या अर्थाने आपली शिस्तबद्ध असलेली संस्कृती आहे। आज सायंकाळी ठीक 7 वाजता मुलगंधकुटी बुद्धविहार तथागतनगर या परिसरात युगपुरुष हा बुद्धभीम गीत गायनाचा कार्यक्रम त्या अनुषंगाने ठेवलेला आहे। ते सादरकर्ते आहेत कुणाल वराळे। उद्देश असा आहे की 14 एप्रिलच्या पहिल्या सेकंदाला फटाक्यांची आतषबाजी करून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सुरुवात केली जाते आणि 30 एप्रिलच्या शेवटच्या सेकंदापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव चालू असतो। या हेतूने हा उपक्रम जो आहे तो गेल्या 5 वर्षापासून चालू ठेवलेला आहे। रॅलीच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करणार आहात? जनतेला हेच आवाहन करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं होतं की माझा उदो करण्यापेक्षा मी तुम्हाला जे सांगत आहे त्याचं तुम्ही अनुसरण करा, म्हणजे मी केलेल्या कार्याला फळं येतील। आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढत असताना त्यामध्ये शिस्त कशी आपल्याला बाळगता येईल, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या 30 तारखेच्या समारोपीय मिरवणुकीमध्ये आहे। 15 days all the Buddhist followers in Maharashtra, they commemorate great leader of Baba Sahib Ambedkar. Today is the final day of this celebration and commemoration, and so under the very disciplined way now we are marching here to salute for him and we convey our message to the other people what we are doing here. We want to bring peace, kindness and compassion, especially the upliftment of the oppressed people and also social justice we want to implement in society. Our main goal is according to the Baba Sahib Ambedkar teachings to help poor people, to educate people. On that way we are marching here today to commemorate your great leader Baba Sahib Ambedkar. Ade Baba Sahib mage anniversary එක සමරනවා 30 වෙනිදා දක්වා ඉන්දියාව මහාරාෂ්ට්‍ර ප්‍රාන්තයේ අපේ ශ්‍රී ලංකාවෙන් ඇවිල්ලා මේ වැඩසටහනට සම්බන්ධ වෙන අපේ ස්වාමීන් වහන්සේලා
ඒ අතුරුගේ රත්නචාර නායක ස්වාමීන් වහන්සේ ඇතුළු පිරිස, ඒ වගේම මමත් මගේ සහෝදර භික්ෂුණීන් වහන්සේ ධම්ම විදර්ශිකා භික්ෂුණීන් වහන්සේ සම්බන්ධ වෙලා අපි මේ පණිවිඩය තමයි විනය පිළිබඳව මේ රටේ විනය ඇතුව කටයුතු කරන්න ඉතුමා මහත් වෙහෙසක් ගෙන තියෙනවා. ඒ සඳහා අපිත් සහභාගී වෙලා මේ අයට ආශිර්වාදයක් කරනවා මේ කටයුතු කරගෙන යන්න. සියලු දෙනාටම තෙරුවන් සරණයි. සුවපත්. आज भिक्खू विनय प्रिय बोधी महाथेरो यांनी नांदेड या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा समारोप म्हणून 30 एप्रिलला गेल्या 5 वर्षापासून या नांदेड शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये धम्म मिरवणूक काढत आहेत. हा स्तुत्य असा उपक्रम आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये एक ज्ञानाचं प्रतीक, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून, अर्थशास्त्रज्ञ म्हणून, कायदेतज्ञ म्हणून, विधितज्ञ म्हणून, नामवंत लेखक म्हणून, रंजल्या गांजल्यांचे आसू पुसणारे कोट्यावधी मनाचे रचनाकार म्हणून, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून, स्त्रियांचे उद्धारक म्हणून, कामगार नेते म्हणून, कामगार मंत्री म्हणून, कायदे मंत्री म्हणून अशा विविध नामाभिमानाने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विश्वभर संपन्न साजरी होत आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास करून या देशामध्ये भारतीय संविधान लिहिलं. हा दिवस मला वाटतं विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी 18 तास अभ्यास करून खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं पाहिजेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला त्या धम्माचं आचरणसुद्धा आपण सर्वांनी केलं पाहिजे. उद्या वैशाख पौर्णिमा आहे. या वैशाख पौर्णिमेचं महत्त्वसुद्धा बौद्ध धम्मामध्ये अतिशय मोठा आणि महान आहे. याच वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनी वनामध्ये जन्म झाला होता. याच वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांना बुद्धगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती. आणि याच वैशाख पौर्णिमेला कुशीनगर या ठिकाणी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. अशा या त्रिविध पावन पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी या पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा उपवास व्रताचं पालन करून आपापल्या बुद्ध विहारामध्ये जाऊन वंदना घेऊन त्रिशरण पंचशीला ग्रहण करून आपल्या मुलावरती मुलींवरती धम्माचा संस्कार टाकावा, अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून आणि दरवर्षीप्रमाणे आज या नांदेड शहरामध्ये 4-5 वर्षापासून आमचे भंतेजी विनय बोधी प्रिय महाथेरो यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीचा समारोप म्हणून दरवर्षी 30 तारखेला ही सकाळी धम्म रॅली म्हणून सुरुवात केलेली आहे. आणि ही रॅली नांदेडच्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली असते. आणि ही रॅली शिस्तबद्ध आणि फलक धम्माचे सुविचार असे लिहून शिस्तबद्ध रीतीने ही रॅली पार पाडते. आणि ही दरवर्षीच आमच्या शहरामध्ये साजरे केले जाते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं जे उपक्रम राबवले जातात त्यातलाच हा एक समारोपीय हा उपक्रम आहे. आणि हा नांदेड शहरामध्ये प्रेरणादायी उपक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने हा शेवटचा दिवस आहे आज. आणि म्हणून ही आमची तथागत नगर पालीनगर इथून भव्य अशी लेझिम पथकासह महिलांची मिरवणूक निघालेली आहे. कारण बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी वर्षातील 365 दिवससुद्धा पूर्ण होऊ शकणार नाहीत. याच अनुषंगाने आमची आजी आदरणीय भिक्खू विनय बोधी प्रिय यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक निघालेली आहे. आणि भव्य स्वरूपामध्ये आणि शांततेच्या मार्गाने की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म आम्हाला दिलेला आहे, शांततेचा धम्म दिलेला आहे. आणि या शांततेच्या मार्गाने हा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव आम्ही साजरा करत आहोत.
आणि उद्यासुद्धा तथागत नगर आणि पालीनगर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध जयंतीसुद्धा साजरी होणार आहे. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे त्रिवार वंदन आणि सर्वांना माझा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आम्ही खूप उत्साहात थाटामाटात साजरी केली आणि एक 5 दिवस झाला आम्ही कंटिन्यू हा उत्सव साजरा करतोय. आता शेवटचा समारोपचा कार्यक्रम आहे तोही आम्ही आनंदात साजरा करत आहेत आणि सर्वांना रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागरण झालं तरी अतिशय उत्साहात सर्वजण हे साजरा करत आहेत. जय भीम सर्वांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. जसं की आपण 14 एप्रिल हा खूप मोठा सण आहे, हा जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच नांदेडमध्येही साजरा केला जातो. जयंतीचं आपण 14 तारखेला उत्साहात खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो. पण आज जी सांगता रॅली आहे 30 तारखेची, तीही खूप मोठी भंते विनय बोधीजी प्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली जी आयोजित केलेली आहे ती खूप सुंदर रॅली आहे. हे एकदम म्हणजे शिस्तीमध्ये आणि सकाळी ही रॅली जी आहे, ही रॅली ज्यांनी अनुभवली त्यांना एक वर्षभरासाठी ऊर्जा मिळते. पुढच्या जयंतीपर्यंत ही ऊर्जा आपल्याला टिकते. जसं बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याचप्रमाणे माझ्या हातात जे फलक आहे, शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा. नमो बुद्धाय, जय भीम. मी तथागत नगरमधून आलेले आहे आणि आज इथे आमच्या तथागत नगरच्या आणि इतर परिसरातून ही भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या समाप्तीच्या समारोप अंतर्गत आणि या रॅलीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे आम्ही अशा प्रकारचे एक पोस्टर तयार केलेले आहेत की जेणेकरून हा समाजाला वेगळा ह्याचा संदेश द्यायला पाहिजे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात आणि तथागत भगवान बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे रॅलीचं आमचे विनय भंतेजी यांनी ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीमध्ये आमचे तथागत नगरच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि खूप छान लेझिम पथक इथे आलेलं आहे. सर्वांचं मी या निमित्तानं शुभेच्छा करते आणि जयंतीच्या आणि धन्यवाद. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीचा समारोप विनय बोधी प्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीमध्ये माझे जावई राहुल आत्माराम झगडे यांच्या स्मरणात केळीचे वाटप करण्याचा मी निर्णय घेतला आणि केळी वाटप केले. याबद्दल सर्वांनी या केळीचं स्वाद घेतले, याबद्दल सर्व अनुयायांना माझ्याकडून शुभेच्छा देऊन